वो आएगा यहाँ गांव में जूत खा के जाएगा अगर तुम पर आ गया तो। क्या वो चाहिए? मुर्दाबाद 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 जय श्री राम जय श्री राम। सीजेपीने जंतर मंतरवर आंदोलन केल्यापासून केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपला सरकारला एक वेगळीच धडकी भरली आहे। आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सीजेपीने आता आपला मोर्चा देशभरातील सरकारी शाळांकडे वळवलाय। देशभरातील सरकारी शाळांचे काय हाल आहेत याचे व्हिडिओ बनवून सीजेपीकडून सोशल मीडियावर टाकले जात आहेत। मात्र आपल्या राज्यातील सरकारी शाळांचे तुटलेले फुटलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये आणि देशभरातील जनतेसमोर आपली भांडाफोड होऊ नये याची काळजी राज्य सरकार चांगल्या प्रकारे घेताना दिसतंय। राजस्थानमध्ये जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेली शाळा दाखवता सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकावर हल्ला करण्यात आला। अभिजित दिपकेंनी महाराष्ट्रातील औसा येथील शाळेतील प्रकार दाखवल्यानं त्यांच्यावर 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आता अभिजित दिपकेंसह इतरांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे। म्हणजे शाळा सुधारण्याची गरज नाही, जो कोणी शाळेत येईल सत्य दाखवेल त्यांना मारहाण करून पळवून लावा किंवा गुन्हा दाखल करा, म्हणजे परत कोणी शाळेची अवस्था दाखवणारच नाही। या व्हिडिओतून पाहूयात की भाजपला सीजेपीचा एवढा धसका का लागलाय। सीजेपी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यात का जात नाहीये? सरकार शाळा सुधारण्याऐवजी गुन्हा का दाखल करत आहे? नमस्कार, मी मृणाली पिळतकर। दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या नीट परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर सीजेपीची जोरदार चर्चा आहे। आता सीजेपी आपला मोर्चा थेट देशातील शिक्षण व्यवस्थेकडे वळवतोय। स्कूल ठीक करो या नवीन मोहिमेअंतर्गत सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी देशातील सरकारी शाळांचं वास्तव समोर आणायला सुरुवात केली आहे। मात्र या मोहिमेला आता कायदेशीर आणि राजकीय संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद पेटलाय। सीजेपीने केवळ परीक्षा पद्धतीवर बोलण्यापेक्षा मूळ शिक्षण व्यवस्थेचा पाया असलेल्या सरकारी शाळांमधील त्रुटी समोर आणण्याचं ठरवलं। या मोहिमेअंतर्गत सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका, अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांची पाहणी करतायत। शाळेच्या फुटलेल्या भिंती, तुटलेली शौचालयं, पिण्याच्या पाण्याची दुरवस्था आणि शिक्षकांची कमतरता याचे थेट व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे। यामुळे डिजिटल इंडिया आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या सरकारच्या दाव्यांची पोलखोल होत असल्यानं सरकारला ही मोहीम अडचणीची ठरत असल्याचा दावा सीजेपीकडून केला जातोय। या मोहिमेला सर्वात मोठं वादळीवळण मिळालं ते महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात। अभिजित दिपके आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी औसा येथील जवाळी जिल्हा परिषद उर्दू शाळेला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील वर्गखोल्यांची दुरवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रचंड टीका होऊ लागली। मात्र यानंतर प्रशासनानं आणि स्थानिक शिक्षकांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। थेट वर्गात घुसले, त्यांनी चालू वर्गात शिक्षकांना हकललं, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात गंभीर अडथळा निर्माण झाला। शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचं सांगत आरोपींनी शाळेची बदनामी केल्याचं तक्रारीत म्हटलंय। यावेळी शिक्षकांकडे पाहून अपशब्द वापरून त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। तक्रारीवरून औसा पोलिसांनी अभिजित दिपके आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले असून कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रासारखीच परिस्थिती राजस्थानमध्ये पाहायला मिळाली। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका हे राजस्थानमधील सरकारी शाळांचं वास्तव दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी एका गावातील शाळा थेट जनावरांच्या गोठ्यात भरत असल्याच्या व्हिडिओचं माध्यम दाखवलं। शाळा थेट जनावरांच्या गोठ्यात भरत असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक राजकारणी, प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे। मात्र यावेळी आशुतोष रांका यांच्यावर काही अज्ञात घटकांकडून हल्ला करण्यात आला। शाळांची दुरवस्था लपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हा हिंसक मार्ग अवलंबला जात असल्याचा आरोप आता सीजेपीने केलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे चांगलेच आक्रमक झाले आहेत। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाही तोपर्यंत सीजेपीचा लढा कायम राहील, अशी आक्रमक प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी दिली आहे। जिल्हा परिषद शाळेचं सर्वेक्षण केलं म्हणून अभिजित दिपके, मी अजिंक्य शिंदे आणि सीजेपीचे कार्यकर्ते यांच्यावर औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। काल अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, मिड डे मील ज्या किचनमध्ये बनतं ते किचन बंद होतं, तिथलं धान्य, भात, डाळी याच्यामध्ये किडे होते, तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती,
पूर्णपणे अस्वच्छता होती आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपट वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते. त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं. तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. पण प्रशासनाला आमचं आव्हान आहे की जोपर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाहीत आणि आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळत नाही तोपर्यंत सीजेपी आपला लढा कायम. या संपूर्ण प्रकरणावरून आता राजकीय सामाजिक वर्तुळात 2 गट पडले आहेत. एका बाजूने सरकारी शाळांची सत्यता दाखवणाऱ्यांवर कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय असा प्रश्न विचारला जातोय. सीजेपी अभिमर्तकांचं म्हणणं आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून अधिकृत मार्गाने तक्रारी करूनही शाळांची अवस्था सुधारलेली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून सत्य जगासमोर येत नाही तोपर्यंत ढिम्म प्रशासन जागा होत नाही. तर दुसऱ्या बाजूनं शाळा हे राजकीय स्टंटबाजीचं केंद्र बनू नये असा सूर प्रशासनाकडून आणि शिक्षक संघटनांकडून लावला जातोय. शिक्षक संघटनांच्या मते शाळांमध्ये कोणालाही थेट कॅमेरा घेऊन वर्गात घुसण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर, शांततेवर परिणाम होतो आणि शिक्षकांचं मनोबल खचतं. या संपूर्ण मोहिमेदरम्यान सीजेपीवर एक मोठा आक्षेप घेतला जातोय, जो सत्ताधारी पक्षाचा समर्थक आणि काही तटस्थ विश्लेषकही उपस्थित करतायत. तो म्हणजे सीजेपी, काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक किंवा तेलंगणा या राज्यामध्ये का जात नाही? तिथेही सरकारी शाळांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहे. मात्र सीजेपी आपले संपूर्ण लक्ष केवळ महाराष्ट्र, राजस्थान किंवा इतर भाजप शासित राज्यांवरच केंद्रित करत असल्यानं ही मोहीम खरोखरच शिक्षण सुधारण्यासाठी आहे की आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी आखलेला एक अजेंडा आहे असा संशय व्यक्त केला जातोय. यावर सीजेपीचं म्हणणं आहे की देशात बहुतांश मोठ्या राज्यांमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनाच मुख्य उत्तरदायित्व विचारावं लागतं. एकूणच हा लढा आता शाळांमधील प्रत्यक्ष दुरवस्था विरुद्ध कायदेशीर प्रशासकीय नियम आणि राजकारण अशा स्वरूपाचा झालाय. शाळांमध्ये सत्य वाढवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मूळ प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष निधी देऊन शाळांची दुरुस्ती करणं हाच यावर एकमेव उपाय असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करतायत. आता न्यायालय या प्रकरणातील गुन्ह्यांवर काय निर्णय घेतं आणि सीजेपी आगामी काळात आपली मोहीम कशी पुढे नेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.